तुला आवडलं का? ओके, व्हिडिओ बनवायला चालू केलं की लगेच पाऊसच गेला. कसला भारी हिरवगार झालंय बघा नुसतं, एकदम गार. इकडं तर पावसानं सगळी काच भरल्या. एकदम तिरका पाऊस आहे, एकदम म्हणजे पूर्णपणे जवळजवळ 30 डिग्री अँगल मध्ये पाऊस आहे. तुम्हाला दिसते का बघा काचतनं? बघा एकदम तिरका पाऊस आहे. आपल्या गाडीतली शंकराची मूर्ती, त्याच्या मागे कसं दिसते भारी एकदम. विट्यावरनं मिरजला आपल्या हॉटेलच्या खरेदीसाठी आलतो. मिरच्याचं वगैरे चटणी करायची होती, घरगुती चटणी सगळी वापरणार आहे. त्यामुळं माधवनगर मध्ये खरेदी केली आणि त्याच्यानंतर मग आता विजयनगर मध्ये बाहेर तिथं जाऊन जेवून आलोया. आणि आता माघारी सगळं सामान विमान घेऊन आता चाललोय विट्याला. आणि मध्येच बघा बरोबर पाऊस यायला लागला, इतक्या जोरात यायला लागला म्हणून म्हटलं जरा व्हिडिओ बनवा. तर व्हिडिओ बनवायला चालू केलं की लगेच पाऊसच गेला. तुम्हाला दाखवतो पाऊस गेला का नाही ते कसं. हे बघा ऊन पडलंय ना, एकदम कडक ऊन पडलंय, एकदम म्हणजे एकदम कडक. दिसतंय का तुम्हाला? कसं आहे? असं आहे. आपल्या कामात अडथळा बरोबर आणला पावसानं, आपलं उन्हानं. मला शूटिंग घ्यायचं होतं पण जाऊ दे, पावसानं बघा सगळं हिरवं गार एकदम कसं झालंय, एकदम भारी. त्यात आपला वायपर चालू आहे त्यामुळे एकदम पुढचा तुम्हाला व्यवस्थित दिसेल. वायपर आता बंद करतो. बघा सगळ्या रस्ता बिस्त सगळं पाण्यानं मस्त भरले. ते तिकडं पलीकडे तर तळच तयार झाले. आता मी थांबलोय कुठं माहितीये का? सांगलीवरनं आपलं तासगाववरनं समोर मिरजला जायला जो कुमटा फाटा आहे की नाही, तिथनं सरळ एक रोड गेलाय मिरजला. त्या रोडवर मी तर थांबलोय आणि मुद्दाम थांबून व्हिडिओ बनवायचं ठरवलं. आता इथं मी अनुश्रीला घेऊन आले. अनुश्री आत गाडीत आल्या आल्या झोपल्या बघा, निवांत झोपल्या. आता इथं आई मागं बसल्या, पप्पा इथं इथे आणि मी इथं आपला ड्रायव्हिंग आहे. आणि थांबलोय कुठं तर श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिरच्या बरोबर तिथं थांबलोय. आता ह्याची तुम्हाला कमान दिसते का बघा, कमान दिसते बघा. बघा ही समोर कमान आहे का, ही स्वयंभू श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिराची कमान आहे. ह्या मंदिराला तुमच्यापैकी कोण आलतं का? आला असलं तर कमेंट करून सांगा. आता पाऊस आलाय त्यामुळे आता बरोबर चहा प्यायची लई इच्छा झाल्या. त्यामुळे आता पुढं कुठल्या तर टपरीवर नाही तर कुठल्या तर अमृत तुल्ल्यावर गाडी थांबवणार आहे आणि चहा पिणार आहे. आणि तेव्हा पण तुम्हाला चहा पिताना दाखवतो. पावसाळ्यात चहा प्यायची कसली मजा असते तुम्हाला चांगलंच माहित आहे. चला बघूया आता पुढे जातो. चला आता गाडी काढल्या, लय उशीर झाला गाडी थांबवल्या. आता सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या तरी चहाची टपरी उडकी आपण. पुढे लय गाड्या आहेत गाड्या बघा कशा, पावसाची कसली गर्दी झाली बघा. पावसात लय किचकिच आहे बरं का. आणि पावसात गाडी जरा स्लिप झाली की एकमेकाच्या अंगावर जाणार आहे. इथं बरोबर आता JCB रस्त्यावर काम चालू झाले बघा. अशी आता किती गर्दी आहे बघा. असल्या गर्दीत पावसात गाडी चालवायची म्हणजे अवघड आहे. आणि असा पाऊस पडायला लागला कुठं आडोसा पण नीट गावत. आता आपण हाय 4 चाकीत त्यामुळे आपल्याला काय विषय नाही. कुठं पण कसं पण थांबून इकडे तिकडे आपण थांबून काय पण करू शकतो. गाडीमध्ये आहे त्यामुळे किती पण फास्ट मध्ये जाऊ शकते, काय त्याला अडचण. बघा मगाशी गच्च पाऊस पडत होता आणि आता इथं तासगाव मध्ये आलोय कवटेकांच्या पुढे तर सगळं वाळून खडखडीत आहे. एकदम कडकून पडले, कसं हिरवं गार सगळं दिसायला लागलंय बघा. भारी आहे नाही? त्याचं आहे निसर्गाची किमया, कभी धूप कभी छाव. बघा आता जंगल कसलं भारी दिसतं, एकदम एकदम असं गार्डन मध्ये फिरले वाटतंय ना. दोन्ही बाजूनी गच्च हिरवी गार झाड आहे ती, त्याला म्हणायचा निसर्ग. असं मग पावसाळ्यात कोकणात तर जायला लय मजा येते. पण आता कोकणातलं ब्लॉग झाले तुम्हाला दाखवलं, 1-2-3 राहिले तेवढं दाखवतो तुम्हाला परत इंस्टाग्रामवर. पण ही बघा कसलं भारी नजारा, एकदम भारी म्हणजे खतरनाक असं रमणीय स्थळ असल्याचं वाटायला लागले. दोन्ही बाजूनी गच्च हिरवी गार झाडी आणि बरोबर पुढं गाड्या बघा, पुढं गाड्या बघा कशा आहेत. त्या पावसात अडकलेल्या मागच्या गाड्या आहेत आमच्या समोर आले त्या. आता पुढे जरा ट्रॅफिक लय वाढली, सारखं स्पीड कमी करायला लागायला लागले. झाडांचं असे कमान, झाडांची कमान कशी आहे दोन्ही बाजू हातखळी एकदम. लय हळू सावकाश गाडी चालवायला लागते बरं का. ही बघा गुलमोहराची म्हणजे राजा राणीची झाड बघा, लाल भडक आहेत सगळी, लाल भडक एकदम. आता उन्हाळा संपला तरी पण यांची लाल फुलं सगळी अजून चालू आहे. ती बघा गच्च भरली, ती पानं पण दिसणार एवढी गच्च. मागं तर 2-3 झाडं अशी होती नुसती राजा राणीची फुलंच होती गुलमोहराची, त्याला पानच नव्हती.
फायनली आम्ही पावसा पाण्याचं चहा प्यायला एका ठिकाणी तासगाव रोडला थांबलोय. आता चहा पिऊया आपण मस्त पैकी. चला आपण उतरूया, मागणं गाड्या यायला लागली त्या गाड्या थडकायच्या आत मस्त पैकी. उतरूया. ए येणार आहे तुला चहा पाहिजे का नसरे? हा नको का का तुला कसला पाहिजे, गुळाचा का साधा? साधा नाही तो गुळा. कुठला आहे? किती धूप लावला काय पडला की खाली? चहाच किती? तीन तीन 30 रुपये. पहिला पेमेंट करतो 30 ना. कोड काढताना तेवढा तुम्हाला दाखवत नाही. ओके पेमेंट करतो. आता तापवा लागला का चहा? झालाय ना. पेमेंट केलं काय? वडापाव पण आहे काय ते? राऊजीच्या फ्रँचायझी आहे का? होय. मला आम्ही कसं म्हणू नाही ना काय पाहिजे पैसे परदेशी असं आणि मग काका मी विषय तिथे काढून विषय परत बघा. दोन त्या दिवशी मला सुद्धा म्हटलं पुढे नाही पैसे घ्यायला, कोण मग पैसे द्यायचे सदस्य काय चालते का नाही. आणि हा मग काय मीटिंग म्हणतंय माझं काय मत आहे, पैसे तुम्ही घ्या फक्त अर्ज मागू नका. आम्हाला सांगितलं असतं अर्ज मला पैसे बघायचा म्हटलं विशेष म्हटलं असतं हो. म्हणजे अण्णासाहेब मीटिंग मध्ये म्हणलंच की काका मग दादा होता का नव्हता तुम्ही सांगायला पाहिजे होतं त्याला. आधी नव्हता का चहा? आता तयारच केला काय? आता मी म्हणेन का नाही मी अर्ज देणं टँकर सोडत नाही. सोडलेलं नाही घरात महेश माणूस झाले त्याला कसं म्हणेल आम्हाला 3 द्या. शो केलाय काय फोन केला तीनशे 48 झालं ना. आईला दिला का चहा? चिप्सचा पुडा द्याव. चिप्स आहे का? नाही बारक्या पुरेला पाहिजे. बटाट्याचं अनुश्रीला बटाट्याचं चिप्स. तुला चिप्स पाहिजे? खाऊ द्या गरीब. चिप्स बटाट्याचं नाही तिथे खायला देते. नाही म्हणलं आता कुठं आणू दे. जॉब
मला बघितलंय का आधी इंस्टाला? ह्यो तरी मला आता चहा करताना म्हणलं मी ह्यांना इंस्टावर बघितलंय म्हणला. चालू आहे. चालू आहे तिकडे बोलू काय? हा नाही नाही ही इथली साईडची चहासाठी होती ती बोरगावची. मी इंस्टाला ब्लॉग बनवतो आता युट्यूबला आडवं ब्लॉग टाकायला चालू केलं. लांब व्हिडिओ असतील कंटिन्यू असते रे ते आमच्याकडे कायम ते बघत असते मला दाखवतोय ना ते गारडीपाशी तुम्ही गेले ते काहीतरी दाखवतो पण ते एकदम चेहरा बाजीगरचा. सगळीकडे भरपूर ठिकाणी हा हा हॉटेल चालू करतोय माझं स्वतः कुठे करताय? विट्यात. विट्यातच करताय काय तुम्ही? प्रॉपर विट्यातच ना? कॅमेरा मोठा आहे. फिरतोय सगळीकडे आता स्वतः चालू करायचं. नाही करायला लय भारी. काही साऊथ इंडियन का आपलं मटण चिकन जेवण? हा जेवण एक नंबर. आपण जेवणासाठीच मुजवलेलं पण आचार्य आमचा ड्रिंक हे करायला लागले. झाले आता मस्तपैकी तिथं कप राहिला का अजून? जाऊ दे. तुला आवडलं का? आ ओके ना? ओके डन म्हणाव. हा चला गाडीत बसूया आता. पहिला गाडीत बसून पहिला घर गाठतो आता. गाडीत बसतो. तर अशा पद्धतीनं ठरल्याप्रमाणे पावसाळ्याचा चहा प्याला पण सगळं इथं अजिबात पाऊस नाही बघा. सगळं वाळल्याला सगळं वाळकं खडखडीत आहे एकदम. पावसात खरं तर चहा प्यायचा होता पण ती काही इच्छा पूर्ण झाली नाही. पण चहा प्यायची इच्छा तेवढी पूर्ण झाली. आता गपगुमानं घरी जातो आणि घरी गेल्यानंतर ना मग बाकीची तयारी करतो. अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी एकदम सिम्पल ब्लॉगिंगसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि जी नुसती व्हिडिओ बघतात ना त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आणि फेसबुकला बघत असाल तर लगेच फॉलो करून टाका. बाय बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.